राम राम पाहुणं. काय चाललं? म्या म्हणतो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण क्रिकेटच्या मैदानातल्या खेळाबद्दल नाही तर मैदानाच्या बाहेर झालेल्या त्या तमाशाबद्दल बोलणार आहे. ज्यानं अख्ख्या क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे. गड्या हो, मुंबई इंडियन्सची टीम म्हणजे एक काळचा वाघ होती. पण आज काय अवस्था झाली? राजस्थान रॉयल्सनं त्यांना असं काही धोपटलं की हार्दिक पांड्याचं डोकं पार ठिकाण्यावर राहिलं नाही. आणि मॅच हारल्यानंतर त्यानं जे रोहित भाईबद्दल वक्तव्य केलंय ना, ते ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. चला मग आजच्या या महा एपिसोडमध्ये पाहू नक्की त्या रात्री गुवाहाटीमध्ये काय काय घडलं. तर गोष्ट सुरू होते गुवाहाटीच्या बरसापारा मैदानातून. IPL 2026चा 13वा सामना. आभाळ पूर्ण भरून आलं होतं. पाऊस असा बरसत होता की वाटलं आज काय धुलाई होणार नाही. पण नशीब पहा, पाऊस थांबला आणि अंपायरनं सांगितलं की आता 20 नाही, फक्त 11-11 ओव्हरची मॅच होईल. गड्या 11 ओव्हरची मॅच म्हणजे काय? डायरेक्ट हाणामारी. बॉल टाकला की बॅट फिरलीच पाहिजे. मुंबईच्या फॅन्सना वाटलं आपल्याकडे बुमरा हाय, हार्दिक हाय, आपण या राजस्थानी पोरांना आवरू. पण ल्याका हो, राजस्थानची पोरं तर आज काही वेगळाच मसाला खाऊन मैदानात उतरली होती. टॉस झाला आणि राजस्थानची टीम बॅटिंगला आली. मैदानात आले दोन ढाणे वाघ, यशस्वी जयस्वाल आणि तो छोटासा दिसणारा पण खतरनाक वैभव सूर्यवंशी. लोक हो, यशस्वीनं तर पहिल्या बॉलपासून मुंबईच्या बॉलरची पिसं काढली. 32 बॉलमध्ये 77 रन्स. एक सिक्स असा मारत होता की बॉल डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर. पण खरी गंमत तर वैभव सूर्यवंशीनं केली. तो 15-16 वर्षाचा पोरगा, समोर जगातील बेस्ट बॉलर जसप्रीत बुमरा उभा. आपल्याला वाटलं बुमरा त्याला बोल्ड करेल, पण त्या पोट्ट्यानं बुमराला बी सिक्स मारला. हार्दिक पांड्या स्वतः बॉलिंगला आला तर त्याला बी सोडलं नाही. 14 बॉलमध्ये 29 रन्स कुटले या पोट्ट्यानं. मुंबईच्या खेळाडूंचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. 11 ओव्हर संपल्या आणि बोर्डावर रन्स होते 150. गड्या हो, 11 ओव्हरमध्ये 150 म्हणजे काय चेष्टा आहे का? आता मुंबईसमोर टार्गेट होतं 161 रन्सचं DLSनुसार. 11 ओव्हरमध्ये 161 म्हणजे जवळजवळ 15ची सरासरी. मैदानात आले आपले लाडके रोहित भाई. अख्खं स्टेडियम रोहित रोहित म्हणून ओरडत होतं. रोहितनं प्रयत्न लय केला. सुरेख कव्हर ड्राईव्हज मारले, सिक्स बी खेचले. सोबतीला तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव भी होते. सूर्यानं 2-4 त्याचे सिग्नेचर शॉट मारले खरे, पण राजस्थानचे बॉलर आज लयच शिस्तबद्ध होते. रन्सचा डोंगर एवढा मोठा होता की किती बी मारलं तरी अंतर कमीच पडून राहिलं होतं. शेवटी काय, मुंबईची टीम हरली. अख्खं मैदान शांत झालं. मुंबईचे फॅन्स बिचारे रडायलाच टेकले होते. मॅच तर संपली, पण खरी आग लागली ती प्रेस कॉन्फरन्समध्ये. हार्दिक पांड्या माईक समोर आला. त्याचा चेहरा पडलेला होता. तो म्हणला, पहा भाऊ, आत्ताचं क्रिकेट लय ड्रास्टिकली बदललंय. ही नवीन पिढी म्हणजे यशस्वी आणि वैभव ज्या प्रकारे खेळतेय, मला वाटतंय उद्या 10 ओव्हरमध्ये 200 रन्स बी होतील. इथपर्यंत ठीक होतं, पण मग त्यानं जे बॉम्ब फोडले ना, ते ऐका. हार्दिक डायरेक्ट म्हणला, आम्ही राजस्थानला 150 वर रोखायचं ठरवलं होतं, पण आमची बॉलिंग लयच ढ झाली आणि रोहित भैयाच्या बॅटमधून जर आज रन्स निघाले असते तर आज आम्ही जिंकलो असतो. बाप्पा, हे ऐकल्यावर लोकांचं डोकं सटकलं. याचा अर्थ काय? तू कॅप्टन हाय, तू रन्स नाही केले, तुझ्या बॉलरनं रन्स दिले आणि तू खापर कोणावर फोडून राहिला? तर रोहित शर्मावर. रोहितनं एवढा प्रयत्न केला आणि त्यालाच तू दोष देऊन राहिला. मित्रांनो, हे विधान बाहेर आलं आणि सोशल मीडियावर जणू काही ज्वालामुखीच फाटला. रोहितचे फॅन्स म्हणतात, हार्दिक, तू स्वतः काय केलं? स्वतःची चूक दुसऱ्याच्या डोक्यावर का मारून राहिला? दुसरीकडे काही लोक म्हणतात की हार्दिक खरं बोलला. पण गड्या हो, विचार करा, जेव्हा टीम हरते तेव्हा कॅप्टननं सर्वांची जबाबदारी घ्यायची असते की सिनियर खेळाडूचं नाव घेऊन त्याला लोकांच्या समोर उभं करायचं असतं? यामुळं आता मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये 2 गट पडलेत की काय अशी भीती वाटून राहिली आहे. रोहित शर्मा शांत आहे, पण त्याचे फॅन्स मात्र आता गप्प बसणार नाहीत. तर पाहुणं, ही होती त्या वादळी रात्रीची पूर्ण कहाणी. IPL 2026 आता लय रंजक वळणावर आली आहे. मुंबईला जर पुन्हा वाघासारखं उभं राहायचं असेल तर हे वाद मिटवावे लागतील. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतंय? हार्दिक पांड्या रोहितबद्दल जे बोलला ते योग्य होतं का?
की हार्दिक फक्त आपली मान वाचवण्यासाठी रोहितला बळीचा बकरा बनवून राहिला? आणि सर्वात महत्त्वाचं, रोहित, हार्दिक, वैभव आणि यशस्वी या चौघातून तुम्हाला बाप खेळाडू कोण वाटतंय? कमेंटमध्ये आपला वऱ्हाडी हिसका दाखवा आणि सांगा तुमचं मत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच चटकदार व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.